ये ना आम्ही आहोत ऑल आर हियर सर 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 त्याबद्दल एकतर धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. बँकेची भरभराट हो आणि आमच्या नागरिकांचा सर्व पैसा सुरक्षित राहो. जिथं राजकुमार सारखे साहेब आहेत खूप डिमांड आहे सध्या. आणि हे आवाज आपण सगळ्यांनी नाश्ता आहे तो करूनच जावं विनंती. बँकेची ही 312वी शाखा आज आपण इनॉग्रेशन करतोय. इक्विटास बँकेच्या संदर्भात थोडं सांगायचं तरी इक्विटास हा जो ग्रुप आहे हा ग्रुप एक प्रोफेशनल लोकांचा मिळून तयार झालेला आहे आणि एक 15 वर्ष जुना ग्रुप आहे. अगोदरच मायक्रो फायनान्समध्ये 10 वर्षापासून ते 10-15 वर्षापासून कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे धुळ्यामध्ये कमर्शियल व्हेकल आणि मायक्रो फायनान्स या दोघांचं ऑफिस होतं आणि धुळ्यामध्ये त्यांना जो रिस्पॉन्स मिळाला होता त्या हिशोबाने धुळ्याला पण त्यांनी आपली ब्रँच उघडण्याचं नक्की केलं. तरी आपली 312वी ब्रँचचं इनॉग्रेशन आत्ता झालेलं आहे. ही बँक प्रायव्हेट सेक्टरमधली बँक गणली जाते आणि शेड्यूल कमर्शियल बँक आहे. याच्या बाकीचे जे सेविंग अकाउंट, करंट अकाउंट आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सेम आहेत आणि काही इतर बँकांपेक्षा पण फारच चांगल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. लोन्स ॲडव्हान्सेसमध्ये पण आपल्याकडे फार उत्कृष्ट प्रकारचे ऑफरिंग्स अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यासोबतच लोकांचं जे वेल्थ क्रिएशन हा एक प्रकार आपण विचार करतो की लोकांची तरक्की व्हावी, त्यांची उन्नती व्हावी वेगवेगळ्या प्रकारे आणि त्याच्यात पण आम्ही त्यांना सहभागी करून देतो आणि त्यांच्या सहभागामुळेच आपल्याला पण काही वेगळं करायचा एक आनंद मिळतो. या अशा इक्विटास बँकेचा शुभारंभ आपल्या सानिध्यात झाला आहे. तुम्ही इथं आलात आणि त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि मॅडमचाही खास करून धन्यवाद, ते आज वेळ काढून आला आहे. डॉक्टर भांबरे जे आपले डिफेन्स मिनिस्टर आहेत ते येणार होते पण काही कारणामुळे त्यांची व्हिजिट कॅन्सल झाली धुळ्याची आणि महाले काकू ज्या येणार होत्या त्या पण पुण्याला काही अचानक त्यांना जावं लागलं.